109 विद्यार्थी पालक व शिक्षकांचा सत्कार। महाराष्ट्र राज्याचे सचिव अमोलभाऊ पाटणकर यांची उपस्थिती। आशिष वानखडे यांचे करिअर बद्दल मार्गदर्शन। महाराष्ट्र बहुजन पत्रकार संघाचा पुढाकार। महाराष्ट्र बहुजन पत्रकार संघ कारंजा व स्वर्गीय आशादेवी चव्हाण बहुउद्देशीय संस्था यवतमाळ यांच्या संयुक्त विद्यमाने 20 जुलै रोजी स्थानिक महेश भवन येथे गुणवंतांचा गुणगौरव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। कार्यक्रमाला अध्यक्ष कारंजा पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी श्रीकांत माने, स्वागताध्यक्ष म्हणून स्वर्गीय आशादेवी चव्हाण बहुउद्देशीय संस्था यवतमाळ या संस्थेचे सचिव डॉक्टर महेश चव्हाण व डॉक्टर निकिता चव्हाण, प्रमुख व्यवसाय मार्गदर्शन मीडिया ट्रेनर आशिष वानखडे, तर प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्र राज्याचे मंत्रालयीन सचिव अमोलभाऊ पाटणकर, कारंजाचे वनपरिक्षेत्र अधिकारी अमित शिंदे, शेतकऱ्यांचे प्रमुख मार्गदर्शक गजानन भाऊ अहमदाबादकर, सर्वधर्म आपत्कालीन संस्थेचे प्रमुख श्याम रामदास सवाई, नगर परिषद कारंजाचे गटनेते ॲडव्होकेट फिरोज शेकुवाले, महाराष्ट्र बहुजन पत्रकार संघाचे जिल्हा अध्यक्ष बंडूभाऊ इंगोले आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते। या प्रसंगी सर्वप्रथम 10वी-12वी नंतरचे विश्व याबाबत मीडिया ट्रेनर आशिष वानखडे यांनी मार्गदर्शन केले। मंचावर उपस्थित कार्यक्रमाचे स्वागत अध्यक्ष डॉक्टर महेश चव्हाण व डॉक्टर निकिता चव्हाण यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली। इयत्ता 10वी व 12वी मध्ये कारंजा तालुक्यातील प्रत्येक शाळेतून प्रथम आलेल्या क्रीडा स्पर्धा व विविध स्पर्धा परीक्षेत नेत्रदीपक यश प्राप्त करणाऱ्या 109 गुणवंत विद्यार्थ्यांचा, त्यांच्या पालकांचा तसेच त्यांच्या मुख्याध्यापक व शिक्षकांचा सत्कार करण्यात आला। माझी शाळा सुंदर शाळा उपक्रम जिल्हा स्तर व तालुका स्तर विजेत्या शाळेतील 8 मुख्याध्यापक व शिक्षकांचा तसेच कारंजा तालुक्यातील शाळा तंबाखूजन्य करण्यासाठी मेहनत करणारे विजयकुमार रौराळे, युवा आयकॉन ॲडव्होकेट फिरोज शेकुवाले, डॉक्टर मोहम्मद हाजी फारुक पोपटे, योगेश यादव आदींचा सत्कार करण्यात आला। बाबासाहेब धाबेकर विद्यालय यावर्डीच्या 8 मुलींनी राज्यस्तरावर मिनी गोल्फ स्पर्धेत प्रथम क्रमांक प्राप्त केलेला आहे। पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा जिल्ह्यातील प्रथम आलेली कुमारी पूर्वी संतोष डहाके NMM परीक्षेत शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरलेले नर्सिंग विद्यालय धामणी येथील कुमारी कांचन राठोड व कृष्णा पुसांडे होमी भाभा परीक्षेत गोल्ड मेडल मिळणाऱ्या RJ चौरे शाळेचा अथर्व सुनील ठाकरे आदी विद्यार्थ्यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला। जिल्हाध्यक्ष बंडूभाऊ इंगोले, जिल्हा उपाध्यक्ष विजय भट, जिल्हा सचिव सागर अंभोरे, सल्लागार सुधाकर गर्जे, तालुकाध्यक्ष आरिफ पोपटे, उपाध्यक्ष रामदास मिसाळ, प्राध्यापक दिनेश रघुवंशी, तालुका सचिव महेंद्र गुप्ता, निलेश मुंडे, दामोदर जोंधळेकर, पवन गुप्ता, रवींद्र इंगळे, कुमारी मयुरी गुप्ता, उषा नाईक, मोनाली गणवीर, श्रवण किन्हीकर, डॉक्टर गुणवंत राठोड, रमेश देशमुख, विजय खंडार, अजय काकडे, राजेश श्यामसुंदर, रमेश चंदन शिवे, गजानन टोंपे, दीपक इंगळे, ज्ञानेश्वर वरघट, महादेव जाधव, संदीप कुर्रे, सलीम खान, कालूभाऊ तवंगर, विनोद कुमार गणवीर, आशिष धोंगडे, विजय खंडार, विलास खपली, पवन कुमार कदम, धनंजय राठोड, मंगेश बाबरे, वसंतराव मारोटकर यांच्यासह महाराष्ट्र बहुजन पत्रकार संघाचे इतर सदस्य यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अथक परिश्रम केले। या कार्यक्रमाचे प्रास्ताविक बंडूभाऊ इंगोले यांनी केले, तर सूत्रसंचालन हेमंत पापडे यांनी केले, तर आभार प्रदर्शन विजय भट यांनी केले। या कार्यक्रमाने बहुसंख्य गुणवंतांची उपस्थिती होती। धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज टीव्ही चॅनल साठी प्रतिनिधी आरिफ पोपटे, कारंजा लाड। आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूजला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।